भाऊच्या धक्क्यावरती नक्की कोणाची शाळा घेतली जाणार? खरं तर हा आठवडा घरातल्या सदस्यासाठी खूपच जास्त ड्रामॅटिकल आहे. अनुश्री आणि राकेश बापटचं भांडण असो किंवा रुचिता आणि राकेश बापटचं भांडण असो, तन्वी आणि रुचिताचं भांडण असो, या सगळ्या गोष्टींनी आठवडा गाजलेला आहे. त्याचबरोबर प्राजक्ता जी संचालक होती ती फेअर होती का अनफेअर होती, किंवा आज जो कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा होणार आहे त्यामुळे रितेश भाऊकडे बोलण्यासारखं खूप काही आहे. पण जर का ओव्हरऑल पाहिलं तर मला असं वाटतंय की रितेश भाऊ 3 लोकांची जबरदस्त शाळा घेऊ शकतात. आता पहिली 2 तर लोकं तुम्ही अंदाज लावू शकता. पहिले जे आहे ते अनुश्री माने आहे. ज्या पद्धतीचे आरोप राकेश बापटवरती लावले त्या आरोपाबद्दलच सगळा भाऊचा धक्का होऊ शकतो. त्यानंतर रुचिता जामदार, त्याच गोष्टीमुळे तिची सुद्धा शाळा घेतली जाऊ शकते. तन्वीची सुद्धा शाळा घेतली जाऊ शकते, कारण ज्या पद्धतीने तिने गेम बदललाय या गोष्टीसाठी. पण सगळ्यात शॉकिंग ही गोष्ट असू शकते ती म्हणजे प्राजक्ता शुक्रेची रितेश भाऊ शाळा घेऊ शकतात, कारण त्यांनी जे संचालक पद निभवलं होतं ते अतिशय वायस होतं. त्यामुळे रितेश भाऊ त्यांना विचारू शकतात की पहिल्या फेरीमध्ये तुम्ही नियम वेगळे लावले आणि दुसऱ्या फेरीमध्ये नियम का वेगळे लावलेले आहेत. त्यामुळे आता रितेश भाऊंच्या प्रश्नांची हे कंटेस्टंट उत्तरं कशी देणार हे आपल्याला शनिवारी संध्याकाळी कळणार आहे. पण उद्याच भाऊच्या धक्क्यावरती या लोकांना रितेश भाऊंच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? ओव्हरऑल जर का आठवडा पाहिला तर रितेश भाऊ नक्की कोणाची शाळा घेतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.